जबरदस्त टीम सिलेक्शन करण्यासाठी आपण ऑक्शन पाहिलं कमांड प्रीमियर लीगचं, ज्या ऑक्शनमध्ये संघ मालकांना त्यांच्या आवडीचे खेळाडू मिळाले असतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. तर ओम साई 444 या संघामध्ये आझाद वळवी, राहुल अंधेर, वैभव पाटील, रोशन घोषे, निलेश बरफ, तुषार चौधरी, प्रवीण भोईर, राजेश पाटील, दिनकर माळी, अनुज सिंग, संदेश दांडेकर, सनी बीज, हितेश गांगडा, जतीन म्हात्रे आणि राज भोईर हे तुम्हाला खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तर टीम लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या पाहूया आज हा पहिला सामना 6व्या पर्वातला नेमका जिंकेल कोण, कारण सुरुवात आणि शेवट प्रत्येकाच्या लक्षात राहतो. आणि पाहूया या 6व्या पर्वाची जशी आपण माहिती हेमंत सरांकडून घेतली की सीझन 6 एंटरटेनमेंट फिक्स, आणि पाहूया या सीझन 6 मध्ये सर्वात जास्त एंटरटेन कोणता खेळाडू करतोय. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स आणि ओम साई 444 या दोन संघांमध्ये खेळला जातो पहिला सामना. नाणेफेक जिंकून ओम साई 444 या संघाने निवडले क्षेत्ररक्षण. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. स्ट्रायकर साईडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत धनराज सावंत आणि नॉन स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत भावेश ठाकरे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत ओम साई 444 या संघाकडून आझाद वळवी, ज्यांच्या नावावर आतापर्यंत विकेट्स आहेत 27 मागच्या 5 पर्वांमध्ये. पाहूया त्या विकेट्स मध्ये वाढ होते का. ऑल द बेस्ट टांच्या गतात. 5 4 3 2 1 लेट्स प्ले द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मधून मागे सरकतो आणि कामण प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाची सुरुवात दमदार असरदार चौकाराने 4 धावा. सावंत ज्यांनी आतापर्यंत 17 डाव खेळलेले आहेत आणि 17 डावात 145 धावा बनवले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, जवळपास 191 चा स्ट्राईक रेट. बॅटिंग एव्हरेज 10.4. त्याचमुळे तो एव्हरेज कसा वाढेल त्याकडे लक्ष द्यावं लागेल. धनराजला पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. आताचा पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अजून एक अपॉर्च्युनिटी होती धनराजकडे, पण बॉल आणि बॅट मध्ये कुठलाच इन्व्हॉल्वमेंट नाहीये. एक्स्ट्राच्या 2 धावा मिळत आहेत, व्हाईट बॉलच्या 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या संघाचे होते 6. थोडासा आउट ऑफ बॉक्स आझाद राहिलेला आहे, पण आझादच्या नावावर विकेट्स खूप आहेत आणि त्याचं आतापर्यंत 5 वर्षांचा प्रवास गोलंदाजीचा उत्तम दर्जाचा राहिलेला आहे. त्याचमुळे आता पाहूया या पर्वामध्ये कशा पद्धतीनं ती सुरुवात देतोय. सुरुवात जरी चौकारण झाले पण त्याच्याकडे अजून 5 संधी आहेत, 5 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुनरागमन करण्यासाठी पुरेसा कालावधी आहे आणि त्याचमुळे पाहूया आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत भावेश ठाकरे. थोडी चर्चा होते, सुरुवात प्रत्येकाची चांगलीच व्हावी अशी अपेक्षा असते. 17 डाव भावेशने खेळलेले आहेत, 150 धावा त्यांच्या नावावर आणि त्यांचा देखील स्ट्राईक रेट 198चा आहे कॉमन प्रीमियर लीगच्या मागच्या 5 पर्वांमध्ये. पुढचा बॉल आझादचा पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर साइडला लेफ्ट हँडेड बॅटर भावेश ठाकरे. फुल टॉस होता, अवे फ्रॉम द बॉडी, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. सिंगल होते कंप्लीट, कुठलीच घाई करण्याची इच्छा दोन्ही फलंदाजांची नाहीये. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 11 वाजून 27 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता, तशी आपण माहिती देऊया. 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांचा कालावधी, 5 षटकं पूर्ण करण्यासाठी 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचीच आहे, त्याचमुळे नो कॉम्प्रोमाइज. वेळेबद्दल कुठेच तुम्ही जास्त 3 ओव्हर नंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यामुळे जास्तीचा कालावधी घेऊ नका, वेळ वाया घालवू नका. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा बॅटिंग एंडला थ्रो. कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज झालेले आहेत, कारण पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर त्यांना माहिती आहे की थोडा वेळ खेळपट्टीवर घालवावा लागेल आणि म्हणूनच व्यवस्थित बॉलला अॅनलाइज करताना स्ट्रोक सिलेक्ट करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1ने पुढे सरकून पोहोचते आता 8व्या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले त्या षटकातले 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 8 आणि ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. कॉन्क्रीट विकेट आणि त्यातल्या त्यात सपाट अशी आउटफील्ड आणि जे नाही करायचं होतं ते करून बसले. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आताच मी प्रशंसा केली होती की थोडा वेळ व्यतीत करतायत, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करतायत, कॉन्फिडन्स बूस्ट करतायत.
अचानक आता उलट दिशेने फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. दरम्यान एक्स्ट्रा रन मिळते 22ची. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. आता फक्त 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 30 या सगळ्याच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आहे. सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. स्वीप कव्हर, काऊ कॉर्नर. त्यावेळेस बॅटची लिडिंग बॉल मागे आहे. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचे बॉलवर पोहोचेपर्यंत सिंगल तर कंप्लीट केली. सेकंडसाठी दोघांनी एकमेकांना इशारा दिलाच होता, पण त्यांनी पाहिलं की डेंजर कॉल असू शकेल, म्हणूनच ते थांबत्यात आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. एकदा वळून धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की एक फास्ट फॉरवर्ड बॅटिंग पाहायला मिळेल का, पण गोलंदाज आझादकडे देखील तो प्रचंड अनुभव आहे या मैदानाचा, कॉमन प्रीमियर लीगचा. आणि तो अनुभव एकत्र करताना त्यांनी फलंदाजांना रोखण्यासाठी परफेक्ट पिचिंगचे चेंडू हाताळले. सातत्य राखलं, परिवर्तन केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. फुलटॉस बॉल, आउटसाइड एज, बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये. थ्रो करताना थोडीशी घाई झाली, पण बॅकअप असल्यामुळे नुकसान तितकं होणार नाहीये. एक धाव मिळते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना स्टॉर्म स्ट्रायकर संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. गिव्ह एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. मिळालाय तो अनुभव आणि ती प्रतिभा त्याच्याकडे आहे म्हणूनच. आणि तर सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत ऑपोजिट एंड, रोड एंड, राहुल अंधेर. हा देखील एक प्रतिभावंत गोलंदाज आहे. नाव असंच मिळत नाही, ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागते आणि ती मेहनत राहुल अंधेरने घेतलेली आहे गोलंदाजी करताना. पहिलं षटक चांगलं राहिलं आझादचं, जरी त्यांना विकेट नाही मिळाला, पण त्यांनी मागच्या 5 बॉलवर चांगली कामगिरी केली. राहुल अंधेर ज्यांनी आतापर्यंत 19 मॅचेस खेळलेले आहेत, 23 षटकं त्यांनी हाताळलेली आहेत आणि विकेट्स मिळवल्या 30 आणि इकॉनॉमी देखील चांगली आहे. आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर 8ची इकॉनॉमी. आदरणीय दत्तात्रय पाटील अर्थात दाढी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय दत्तात्रय पाटील साहेब. या आपलं कॉमन प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकानंतर थोडासा वेळ घेतला गेलाय. जास्तीचा वेळ घेऊ नका. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने जशा सूचना आम्हाला मिळतील त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पेनल्टीच्या पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत गोलंदाज राहुल अंधेर. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत लेफ्ट हँडेड बॅटर भावेश ठाकरे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. बॉल स्क्वेअर लेगला 30 सगळ्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्ले असल्यामुळे तो फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला होतो. एकदा वाढते धावसंख्या 1च्या मदतीने पोहोचते आता 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पार्टनरशिप बनवली जाते पहिल्या विकेटसाठी. 12 धावा. संपलाय. मनीष, मॅच सुरू राहील आणि मान्यवरांचा स्वागत सन्मान सुद्धा सुरू राहील, कारण आपली संस्कृती जी आहे अतिथी देवो भव. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. चला, धावसंख्या झालेली 12. आता पंचांच्या डावीकडून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राहुल अंधेर सज्ज होत आहेत. सन्माननीय दत्ता दाढी अर्थात दत्तात्रय पाटीलजी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कॉमन प्रीमियर लीग केपीएल मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि पहिली विकेट जाते कॉमन प्रीमियर लीग सीझन 6 मधली आणि तो विकेट मिळतोय राहुल अंधेर. पहिला धक्का पोहतोय स्ट्रॉम स्ट्रायकर्सला. 12 धावा, पहिला फलंदाज बाद.
एकत्रित हा स्वागत आणि सन्मान केला जाईल अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते. केसीए कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. सुजयजी पाटील त्याचबरोबर विद्यमान नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका दीपाताई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना केपीलची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्मान्य सुनील भाऊ अचोलकर साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. नवनिर्वाचित नगरसेवक आणि इट्स अ ग्रेट पर्सनॅलिटी. नेतृत्व आणि वक्तृत्व असं म्हटलं तर सुनील भाऊ अचोलकर जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचंही स्वागत आणि सन्मान सल्लागार देवेंद्रजी भोसकर आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना सुद्धा शाल त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना कामन प्रीमियर लीगची आठवण देत राहील असं देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सुनील भाऊ अचोलकर साहेब आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि खास करून उद्घाटन सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. यस बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान दुसरा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे स्ट्रॉम स्ट्रायकर्सच्या संघाचा. म्हणजे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले. धनराज सावंत आणि भावेश ठाकरे हे दोघं सलामीचे फलंदाज ज्यांनी संयम बाळगला होता पहिल्या षटकामध्ये आणि या दुसऱ्या षटकात पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न त्यांच्या दोघांचा होता आणि दोघं जण या षटकात बाद झाले आणि ते शिकार झालेले आहेत गोलंदाज राहुल अंधेरचे. राहुल पंचांच्या उजवीकडून राउंड विकेट. फुल लेंथ बॉल स्ट्रेट हिट ग्रेट हिट नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. कामन प्रीमियर लीग चौकार. अकरा वाजून 27 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि आता 11 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. 13 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतला हे लक्षात असू द्या. ही आमच्या वतीने फक्त पूर्वसूचना आम्ही तुम्हाला देतोय, लक्षात घ्या. 25 मिनिटात 5 षटकं. संतोष कोम ज्यांनी आतापर्यंत 14 इनिंग खेळलेले आहेत कामन प्रीमियर लीगच्या 81 धावा बनवलेल्या आहेत. 180 स्ट्राईक रेट आहे. तर त्यांना देखील या सीझन मध्ये अजून जास्त चांगली कामगिरी करण्याची संधी मिळालेली आहे. पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची होती संपली आणि 2 षटकात धावा बनलेल्या आहेत 23 धावा. 23 धावा 2 फलंदाज बाद. स्टॉर्म स्ट्रायकर्स दोन षटकं झालेत बघा. पहिल्या पर्वाचा विजेता होता शौर्य वॉरियर्स म्हणजे 2021चा, 2022चा मामा भांजे, 2023चा टीम 94, 2024चा शौर्य वॉरियर्स आणि जो संघ आता खेळतोय फलंदाजी करतोय तो मागच्या वर्षीचा विजेता होता स्ट्रॉम स्ट्रायकर्स. त्यांना पहिला सामना खेळण्याची संधी मिळालेली आहे. तर पाहूया आता या सामन्यामध्ये त्यांचं प्रदर्शन मागच्या वर्षीच्या फायनल सारखं राहतंय का. नवीन गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. तुषार चौधरी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. चला जास्तीचा कालावधी घेतला जातोय. जर मग तुम्हाला
दंड बसला त्यासाठी कारणीभूत फक्त तुम्हीच असाल, कारण आम्हाला त्या सूचना मिळत आहेत, त्या सूचना आम्ही तुम्हाला देतोय. प्रथमेश पाटील, लाखिवली, प्रिन्स मूवीजच्या वतीने खूप चांगलं काम. टेनपीएल मध्ये सुद्धा प्रिन्स मूवीचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलेलं आहे. आणि भिवंडीतल्या अग्रमानांकित स्पर्धा पुल आणि बॉलला केलंय गुल. फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ थर्ड ओव्हर, सिक्सर. 6 धावा मिळत आहेत, 6 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 29. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जो येतोय तो तोडतोय, बाकी त्यांना काय पटत नाहीये. कारण जर आपण पर्सेंटेज पाहिलं षटकारांचं, षटकार 2 आलेत, 1 चौकार आहे आणि एकंदरीत 2 विकेट्स आहेत. 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत, 2 षटकार आलेले आहेत. तर जो स्कोर आहे बाउंड्रीजचा तो 20 झालाय. त्यामुळे जास्तीत जास्त भर फलंदाज बाउंड्रीजवर देत आहेत, सिक्सर्सवर देत आहेत. शफल झाले होते ऑफस्टमच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर. फलंदाज शफल होतोय ते कदाचित जाणवलं होतं गोलंदाजाला. तुषार चौधरी ज्यांनी आतापर्यंत 10 मॅचेस खेळलेले आहेत आणि विकेट्स मिळवलेले आहेत. एकंदरीत 13 एव्हरेज चांगला आहे. 10.92 इकॉनॉमी थोडी जास्त आहेत, 10च्या वरची इकॉनॉमी आहे, त्यावर थोडीशी सुधारणा करणं अपेक्षित आहे. तुषार चौधरीकडून मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने त्यांनी दिलंय. फुल लेंथ बॉल होता, ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे. थोडा निराश आहे फलंदाज, कारण हा तर समोरून गोलंदाजांनी मौका दिला होता पण व्यवस्थित कनेक्शन नाही बनवू शकले फलंदाज. येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता गोलंदाज तुषार चौधरीसाठी. पहिल्या षटकाराला बायपास करण्यासाठी 2 डॉट बॉल आवश्यक होते. पाहूया यानंतर तशाच पद्धतीने गोलंदाजी होते का, की पुनरागमन होते फलंदाज संतोष कोमचं. ड्राइव्ह केलंय पुन्हा एकदा, क्रॅकिंग स्ट्रेट ड्राइव्ह, नो चान्स फॉर बोथ फिल्डर्स. बॉल सीमारेषा पार, मुख्य मंचाच्या दिशेनं चौकार. 4 धावा, 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचते 4च्या मदतीनं 33 धावा. फास्ट फॉरवर्ड बॅटिंग या फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. धनराज सावंत ज्यांनी बनवल्या होत्या फक्त 6 धावा, भावेश ठाकरे यांनी बनवल्या होत्या 3 धावा, त्यानंतर संतोष कोम यांच्या वतीनं आल्यात आतापर्यंत 11 धावा आणि योगेश मळ यांच्या वतीने बनलेल्या आहेत 10 धावा. म्हणजे पहिले 2 फलंदाज जरी बाद झालेत, कुठलाच त्यावर परिणाम झालेला दिसत नाही. या स्कोर तर वाढतच चाललाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातला संपलाय. धावसंख्या 33, म्हणजे जवळपास 13 ते 14च्या रन रेटनं खेळ चालू आहे स्ट्रॉम स्ट्रायकरचा. पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तुषार चौधरी. स्ट्रायकर साईडला कोम. शफल झाले, प्री डिसाइडेड होतं संतोषसाठी आणि गोलंदाजाने देखील ओळखलं होतं की कदाचित तो शफल होणार आहे. लेग बायची 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या पोचते आता 34 वर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. पहिलाच सामना असं वाटतोय की हाय स्कोरिंग होतोय की काय. प्रेक्षकांना आणि मान्यवरांना असेच सामने पाहायचे असतात जे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, प्रेक्षकांना खेळवून ठेवतात. प्रिन्स मूवीजवर सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं आम्हाला भेट देत आहेत. कामन प्रीमियर लीग ही त्यांच्या आवडीची हक्काची स्पर्धा आणि म्हणूनच या स्पर्धेचे अपडेट घेण्यासाठी प्रेक्षक सकाळपासून स्क्रीनवर आहेतच. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत योगेश माळी आणि यावेळेस बघूया बॉल लेग स्टंपच्या बाहेरून वळतोय, विकेट किपरच्या दिशेनं जातोय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 35. हे षटक सुद्धा महागडं राहिलेलं आहे. चला 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असे लक्षात घ्या. बघा ओनर किंवा कॅप्टन यांनीच फक्त पाणी घेऊन, दोन्ही येऊ शकतात, त्या दोघांनीच थोडस काम आपण ओनरला आणि कॅप्टनला सुद्धा देऊया. त्याचमुळे ही सूचना आलेली आहे कमिटीच्या वतीनं. ड्रिंक्स ब्रेक मध्ये ओनर कॅप्टन दोघंही येऊ शकतात, पण त्या व्यतिरिक्त कोणीच नाही. आणि पाणी घेऊन या. चला ओनर कॅप्टन आपल्या प्लेयर्ससाठी पाणी घेऊन या. थोड्याशा सूचना सुद्धा घेऊन या, चालतील. 3 षटकाचा खेळ संपलाय. घेतोय 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. धावसंख्या आहे 35. 35, लॉस ऑफ 2, स्ट्रॉम स्ट्रायकर्स.
बघूया ती माहिती फलंदाजाला कशी मिळते, कोणती मिळते आणि फिल्डिंग टीमला कशी मिळते, कोणती मिळते. पुढच्या 3 षटकांवर त्यावर कुठेतरी काम केलं जाईल का, त्यावर देखील आपण लक्ष वेधणार आहोतच. तर 3 षटकाचा खेळ झालाय, जो खेळ आतापर्यंत फलंदाजांच्याच अवतीभोवती राहिलाय असं दिसतंय, कारण 2 फलंदाज सेट झालेले आहेत. दोघांच्या वतीनं षटकार आलेले आहेत, दोघांच्या वतीनं चौकार आलेले आहेत. धावसंख्या आहे 35. 3 षटकाचा खेळ झालाय, जवळपास 12चा रन रेट आहे. तर पाहूया बॉलिंग ट्रॅकवर आता रोड एंडनं कुठला गोलंदाज वापरला जातोय. ओमसाई 444 नागले या संघाकडून. गेम प्लॅन खूप इम्पॉर्टंट असतो आणि वेळेनुसार तो बदलावा लागतो. आणि कदाचित ओमसाई 444च्या ध्यानीमनी नसावं की नाणेफेक जिंकून सुरुवात फलंदाजांची चांगली होईल. झाली आहे ती, कारण तशा प्रतिभेचे फलंदाज आहेत. आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाला आपण पाहिलं ओमसाई 444च्या. सनी बीज हा गोलंदाज पहिल्यांदाच कॉमन प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करतोय, कारण त्याच्या नावावर कुठलेच अपडेट्स आमच्या डेटाबेसमध्ये नाहीये. म्हणजे सनी पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय या कॉमन प्रीमियर लीग मध्ये. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर साईडला आहेत संतोष. क्रॉस बॅटरी खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला कनेक्ट होतोय. बॉल धीम्या गतीने पोचेल मिडॉनला, तोपर्यंत फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सनी पोचेल, तोपर्यंत मिळते ती एक धाव. धावसंख्या 36. वेग चांगला ठेवलेला आहे फलंदाजांनी आणि नियंत्रण असायलाच हवं. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे थोडा स्कोप फलंदाजांना मिळतो, स्ट्रोक ऍडजस्ट करण्यासाठी संधी मिळते. बॉलचा वेग किती आहे त्यावर तो अभ्यास केला जाऊ शकतो आणि म्हणूनच सातत्यानं ते मोठे फटके येत आहेत. मिस टाइम स्ट्रोक खूप कमी आलेत आतापर्यंत फलंदाजांच्या वतीनं. आणि जितका वेळ तुम्ही खेळपट्टीवर थांबता तितका तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढतो. आणि दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की पहिले 2 आघाडीचे फलंदाज ज्यांच्या वतीनं जास्तीची अपेक्षा होती ते जास्त देऊ नाही शकले, तर आपल्याला जास्त द्यावं लागेल आणि ते दिले सुद्धा. चांगल्या स्ट्राईक रेटने संतोष आणि योगेचा खेळ चालू आहे, पार्टनरशिप बनते. तिसऱ्या विकेटसाठी पण वेळ जास्त घेतला जातोय टीम ओमसाई 444 नागले. सनी बीज लेफ्ट हँडेड बॅटर योगेश माळीसाठी. अमित गोलतकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. खूप जास्त बाहेर हा बॉल ठेवला, अँगलचा यूज करायचा होता गोलंदाज सनीला, पण पिचिंगच ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर राहिले आणि नॅचरली बॉल वाईड लाईनच्या पलीकडून सरकला विकेट किपरच्या दिशेनं. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचते आता 37वर 37. वारंवार मेसेजेस फॉरवर्ड केले जातात गोलंदाजाला की षटक कसं राहिलं पाहिजे, पण पाहूया त्यासाठी ते प्रयत्न गोलंदाज सनी करतायत. पण त्यांचा ट्रॅक थोडासा आता बदललेला आहे. या अगोदर ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या पलीकडून आणि आता लेग स्टंपच्या बाहेरून बॉल त्याने डिलिव्हर्ड केलाय. एक्स्ट्रा रन मिळते, हे षटक थोडंसं लांबते. या उष्ण वातावरणामध्ये ऊर्जा वाया जाते गोलंदाज सनी बीचची. धावसंख्या 38. या षटकात पहिल्या बॉलवर सिंगल, पण त्यानंतर 2 एक्स्ट्राज स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या संघाला सनीचा पर्याय वापरण्याचा भुर्दंड बसतोय. पण आता बघा आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, तोपर्यंत एक धाव मिळते, एक धाव वाढेल. धावसंख्या पोचते 1च्या मदतीनं 39 धावा 39. 2 एक्स्ट्रा झालेत, पण पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आहे नियंत्रण आतापर्यंत सनी बीचचं. सातत्यानं परिवर्तन करण्याचा मार्ग तो निवडतोय, पण परिवर्तन करताना ती जी रिदम हवी आहे ती रिदम आतापर्यंत त्याला सापडत नाहीये. स्ट्रायकर साईडला संतोष, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे टीम स्टॉर्म स्ट्रायकर्सला. ओव्हर द विकेट सनी हो पुल केलंय आणि आता बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मोठ्या फटक्याचा घेतला होता वसा आणि धावफलकावर लावला आत्ता 6 धावांचा ठसा. 18 वर पोहोचलेले आहेत फलंदाज संतोष कुम या षटकाराने. धावसंख्या पोहोचते 6 धावाच्या मदतीनं 45 धावा 45. अधूनमधून ते मोठे स्ट्रोक येत आहेत, ते आवश्यक आहेत. चला लगेच आपण चेंडू पुरवायचे आहेत. धनराज, भावेश, संतोष, योगेश आघाडीचे फलंदाज चांगला खेळ देत आहेत स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या संघाला.
गोलंदाज जर आपण विचार केला तर एकही गोलंदाज तितका इकॉनॉमिकल नाही राहिला आझादला वगळला तर. पण आझादला विकेट नाही मिळालाय. पण आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इकॉनॉमिकल राहणं योग्य आहे की विकेट टेकर राहणं योग्य आहे, तर माझ्या मते इकॉनॉमिकल राहणं योग्य आहे. जर 6 षटकांचं क्रिकेट तुम्ही खेळताय अशा वेळेला इकॉनॉमिकल राहणं जास्तीत जास्त फायद्याचं ठरतं कुठल्याही संघासाठी. पंचांच्या उजवीकडून सनी बीज अँगल क्रिएट करायचा आहे, पण तो अँगल रीड करताना पिकअप स्ट्रोक बॉल लॉंग ऑन सीमा रेषा पार, कडक बेधडक बॅटिंग, षटकार साधावा. काय कनेक्शन झालाय, मिडल ऑफ द बॅट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला आणि जसा तो इम्पॅक्ट झाला बॅटवर बॉलचा, 6 धावांची मोहर त्या बॉलवर लागली होती. धावसंख्या पोहोचते 50 ओलांडते. 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट सेम स्टॉर्म स्ट्रायकर्स. स्टॉर्म म्हणजे वादळ आणि ते वादळ आलंय संतोष कोम नावाचं. मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 षटकार त्यांच्या वतीनं खेचले गेलेले आहेत. संघ चांगल्या स्थितीत आहे. धावसंख्या पोचते आता 51. 38 धावांची भागीदारी संतोष आणि योगेश या 2 फलंदाजांच्या दरम्यान आतापर्यंत झालेली आहे. नाबाद 38 धावांची भागीदारी. हो, यावेळेस पुन्हा एकदा तिसरा येईल का? पण बॅटचा फेस वर गेलाय, एलिव्हेशन जास्त मिळालंय, अंतर नाही मिळत, पण कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा कॅच निसटलेला आहे. कुणाचा? संतोष खोमचा. कॅच ड्रॉप झाला आणि इतकाही कठीण नव्हता. पुन्हा एकदा प्रिन्स न्यूज वर पाहूया रिप्ले मध्ये. धावसंख्या पोहोचते 53. 53 रन्स ऑन बोर्ड. पण या सुटलेल्या झेल्याचं गांभीर्य लवकरच लक्षात येईल. बघा, कॅच ड्रॉप झाल्यानंतर मनस्थिती थोडीशी नकारात्मक झालेली आहे गोलंदाज सनी बीचची. धावसंख्या 54 झाले. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल बाकी आहे या 4थ्या षटकातला. आणि संतोष कोम हा 55वा खेळाडू ठरलेला आहे कामन प्रीमियर लीगच्या सर्व सीझन मध्ये मिळून 100 धावा करणारा. तर मग पहिल्या क्रमांकाचा कोण आहे ती माहिती सुद्धा आपण विजय कांबळे यांच्याकडून थोड्या वेळानंतर घेऊया. हो, हुक केलाय आणि या 6 धावा बुक केलाय. धावण्याची गरजच नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार, लॉंग लेग क्लिअर, सिक्सर, 6 धावा. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 4 षटकां समाप्तीनंतर झाले 2 गडी बाद, 60 धावा, 60 रन्स, लॉस ऑफ 2 आफ्टर 4. टीम स्टॉर्म स्ट्रायकर्स. जबरदस्त फलंदाजी ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे, 1 चौकाराचा समावेश आहे आणि 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे संतोषचं स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या संघाला. योगेश माळीचं 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 90, कारण 15च्या रन रेटनं खेळ चालू आहे स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या संघाचा. चला, जास्तीचा कालावधी न घेता सामना पूर्ववत करायला हवा. वेळेचं बंधन आहे, सूचना आम्ही सातत्याने देतोय. ड्राइव कव्हरला 1 धाव. 61. Hello, check. Hello.
Hello, hello, check. Hello, hello. तर 61 झाले. पाचव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर सिंगल मिळाले. आझादला सेकंड स्पेलसाठी बोलवलेलं आहे. स्पेल कंटिन्यू करू शकले असते आझादचं, पण आझाद आता थांबवलं आणि योग्य त्यावेळी आता आझादला बाहेर आणलेलं आहे. शॉट ऑन पूल आहेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक, जजमेंट चुकलं आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आणि याच चौकाराच्या मदतीनं संतोष आणि योगेश या दोघांच्या दरम्यान अर्धशतकी भागीदारी पूर्ण झालेली आहे आणि स्ट्रॉंग स्ट्रायकर संघ पोहोचतोय Hello, hello, check. 65 वर 65. Hello, hello. या अगोदर मागच्या 5 पर्वांमध्ये भावेश ठाकरे आणि अजय उपाध्याय जे स्ट्रॉंग स्ट्रायकरचेच मेंबर्स होते, ज्यांनी सेकंड विकेटसाठी 2025 ला 69 धावांची भागीदारी 26 चेंडूमध्ये बनवली होती. Hello. पार्टनरशिप ब्रेक होईल का पाहूया. धन्यवाद मॅडी. धावसंख्या आहे 65. चांगला खेळ या दोघांचा राहिला आहे बघा. मी जसा उल्लेख केला डाव सुरू होण्याच्या अगोदर, पहिला सामना प्रत्येकाच्या लक्षात राहतो आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ देण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिलाय. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक काऊ कोणाच्या बॉलवर पोहोचले. डेंजर कॉल, डेंजर कॉल, डेंजर कॉल. पण काय झालंय नेमकं. होम साईड 444 कडे संधी येत आहेत, पण त्या संधीचा उपभोग नाही घेत आहेत. या अगोदर कॅच ड्रॉप झाला आणि आता एक सोपा रनआउट होता. संतोष कुम यांना दोन वेळा तो अनसोल्ड झाले होते आणि त्यांना 2 वेळा संधी सुद्धा मिळाली. आता आज या डावामध्ये 2 वेळा त्यांचा एकदा कॅच ड्रॉप झाली आणि एकदा रनआउट होता होता ते वाचलेले आहेत आणि ते 2दा अनसोल्ड झालेत. फुल लेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑफ नाहीये. बॉल पोचेल हितेशकडे. लॉंग ऑफला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आता मला असं वाटतंय की फक्त स्ट्रॉंग स्ट्रायकर्स हाच संघ खेळतोय, कारण ओम साई 444 कडून मला काहीच कॉन्ट्रीब्युशन दिसत नाहीये. आझादला परत आणलं, निर्णय योग्य होता, पण आझादच्या विरुद्ध सुद्धा खेळ फलंदाजा दिसतोय. धावसंख्या पोहोचते 69 वर 69. पुढचा बॉल आझाद. आणखीन एक आक्रमक पवित्रा घेतला होता, पण आता पाहूया अजूनही संधी मिळते. म्हणजे नेमकं काय चाललंय. आज ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट सोन्याची बनेल. संतोष कोमसाठी एवढंच मी म्हणू शकतोय की सातत्यानं तो रिस्क घेतोय आणि रिस्क घेतूनही त्याला फायदाच होतोय. आज शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला हरकत नाहीये. संतोष कोम. धावसंख्या पोहोचते आता 71. पुन्हा एकदा स्ट्रायकर साईडला ते पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 15 चेंडूत 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन संतोषचं मिळालेल्या स्टॉन्सला आणि स्ट्रॉंग स्ट्रायकर संघाची धावसंख्या 71 झाले. 71 लॉस ऑफ 2. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर आझाद. शेवटचा बॉल या षटकातला स्ट्रायकर साईडला आहेत संतोष कोम. आणि शेवट चांगला झालाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची नाहीये. जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तितक्या गोळा कराव्या लागतील. आणि पाहूया आता कोण बाद होईल. संतोष सॅक्रिफाईस देईल की योगेश माळी. तर योगेश माळीला परतावा लागणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 73. 73 लॉस ऑफ 3. टीम स्ट्रॉंग स्ट्रायकर्स 73 धावा, 3 फलंदाज बाद, 5 षटकाचा. यस, अंपायर काहीतरी कळवत आहेत. चला, फलंदाज बाद. पर्यंत पोहोचतायत विजय कांबळे. आतापर्यंत 18 इनिंग मध्ये तन्मयने
264 धावा कामन प्रीमियर लीग मध्ये जोडलेल्या आहेत. 13 चौकार 23 षटकार. आणि मला असं वाटतं की त्याचे देखील हात शिवशिवत होते तन्मयचे, कधी मी मैदानात जातोय. हा ओनर्सला एक सूचना आहे की फक्त स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्येच फक्त ओनर आणि कॅप्टन जातील आणि त्यानंतर जर पाण्याची आवश्यकता असेल तर मग खेळाडूला पाठवायचं आहे. सूचना आलेली आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. 73 धावा 73. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 73. तन्मय थोडा उशिरा आलाय, पण पाहूया उशिरा येऊनही तोच खेळ तन्मयचा खेळपट्टीवर पाहायला मिळतोय का. ज्याला स्ट्राईक मिळालेली आहे 5व्या क्रमांकावर तन्मय पाटील आले. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग स्ट्रायकरचा. 73 झाल्यात शेवटचे 6 बॉल्स. आणि पाहूया शेवटची षटकाची जबाबदारी कोणाला मिळाली. राहुल अंधेरला, ज्यांनी 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. राहुल अंधेर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आपलं सेकंड स्पेलसाठी ते सज्ज होत आहेत. मागचं षटक त्यांनी 2 विकेट्स आणि खर्च केल्या होत्या धावा 12 धावा. तर 2 विकेट्स मिळवून त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या, पण सलामीच्या दोन्ही फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं. राहुल अंधेर. तन्मय थोडासा वेळ घेत आहेत. पहिला बॉल फेस करतायत या 6व्या पर्वाचा स्ट्रायकर साईडला. फॉलिंग स्वीप हा तर आवडीचा स्ट्रोक आहे खरं तर तन्मयचा, पण यावेळेस शरीराचं संतुलन चुकलं होतं. हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट पाहिजे आणि ते कधी जमतं जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवता, पण तन्मयला तशी गरज भासत नाही. तो पॅव्हेलियन बॉक्समधूनच सेट होऊन येतो कोणत्याही मैदानावर जातो तेव्हा. पण यावेळेस वरचढ ठरलेला आहे गोलंदाज राहुल अंधेर. चांगली सुरुवात या षटकाची राहुलच्या वतीनं. डॉट बॉल आणि बॉल. आणि बघा राहुलने पुनरागमन केलंय. सिल्वर ड्रकवर खेळ संपतोय. फलंदाज तन्मय पाटीलचा 4था धक्का स्ट्रॉंग स्ट्रायकर्स. एक लिमिट असते आणि गोलंदाजाला ती लिमिट कळू द्यायची नसते. आणि गोलंदाजाला ती लिमिट कळली तर मग तुमचं पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जाणं हे फिक्स असतं. तेच पाहायला मिळतं. बघा प्रिन्स मुईजवर या सर्व घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात, कारण आता स्क्रीनच्या मागे बसलेले आहेत प्रथमेश पाटील. डे नाईट ड्युटी कर्तव्य आहे, कर्तव्याला जपायला पाहिजे. आणि म्हणूनच आता सर्व बंधनं आयोजकांवरची हटलेली आहेत. स्पर्धा सुरू झालेल्या आहेत, पण 10वी 12वीच्या परीक्षा आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आमच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी. क्रिकेट खेळा, शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून. आणि यस, आता आहेत तडजोडी करून सुद्धा क्रिकेट चांगलं खेळलं जातं. क्रिकेटकडे करिअर म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता, अशा तरतुदी आलेल्या आहेत. चला सामने थांबू नका. धावसंख्या 73 झाले. 4 फलंदाज बाद. चांगली सुरुवात या षटकाची. दर्पण पाटील जे आलेले आहेत फलंदाज, ज्यांच्या नावावर आतापर्यंत 110 धावा आहेत आणि त्यांनी डाव खेळलेले आहेत 12 डावात 110 धावात. म्हणजे चांगला स्ट्राईक रेट आणि एव्हरेज आहे दर्पणचा. चांगली टीम स्ट्रॉंग स्ट्रायकरची बॉन्ड केली आहे. 6वा फलंदाज तो देखील स्ट्रायकर बॅटर आहे, आक्रमक फलंदाज आहे. पण राहुल अंधेर, काय क्वालिटी आहे राहुलकडे. 3 विकेट्स मिळवल्या आहेत राहुलने. जे इतरांना जमत नाही ने ते मला बऱ्यापैकी जमतं, असंच कदाचित राहुल अंधेर सांगतोय. इतर 3 गोलंदाजांना जी इकॉनॉमी राखता आली नव्हती ती उत्तम इकॉनॉमी आतापर्यंत राहुल अंधेरने राखलेली आहे. त्यांनी आतापर्यंत या षटकातले चेंडू डिलिव्हर्ड केले 3, एकही धाव खर्च केली नाहीये. स्लॉग ओव्हर आहे. कदाचित फलंदाज विसरलेत की हे शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजेत, पण गोलंदाज स्कोप देईल तेव्हाच. पुढचा बॉल रनअप मिस्टेक, जेट बॉल. परत जावं लागेल. एक चुकीचं पाऊल पडलं तर मग नुकसान मोठं होऊ शकतं. राहुलला बऱ्यापैकी ठाऊक आहे. पिंट्या परेडी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमसाई 344 नागले. फोर्स केलाय, ताकद आहे या स्ट्रोक मध्ये. गोलंदाजाला चॅलेंज केलंय. फलंदाज दर्पणले खेचलाय. अफलातून KPL षटकार.
आता स्ट्रॉंग स्ट्रायकरचे ओनर इम्रान शेख सुद्धा खुश झाले असतील या षटकाराने, कारण सुरुवात त्यांच्या विरोधात गेली होती, पण आता षटकार आलाय दर्पणच्या बॅटमधून आणि ते सांगतायत मी नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार. पिकअप स्ट्रोक मिड विकेट क्लिअर, लगातार दुसरा षटकार दर्पणच्या बॅटमधून. चला पुढचे दोन कॅप्टन शार्वी 11 आणि मामा भांजा दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. शार्वी 11 आणि मामा भांजा दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये, म्हणजेच या पुढच्या बॉल नंतर होईल टॉस. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स 85, पहिलाच सामना हाय स्कोरिंग आहे. अजून एक बॉल बाकी आहे. पूर्वार्धात एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज राहुल अंधेरने, पण उत्तरार्धात 2 षटकार. फुल टॉस स्वीप केलंय, बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव मिळते, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जाईल कारण थ्रो व्यवस्थित नव्हता. 2 धावा पूर्ण केल्या जात्या, तिसरीचा प्रयत्न आहे पण आता तो प्रयत्न नाही पूर्ण होणार. मिळतात या 2 धावा, धावसंख्या 87 झाली आणि 36 चेंडूमध्ये 88 गरज ओमसाई नागले या संघाला. 36 चेंडू 88 धावा. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये, टॉस केला जाईल. हेमंत पाटील सर मोरेश्वर गवळी सर सज्ज असेल टॉस साठी. टॉस होईल शार्वी 11 वर्सेस मामा भांजे. घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर थेट टॉस बॉक्स मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. हॅलो हॅलो, सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांनी विनंती करणार आहे की आपल्या उभा टॉस बॉक्स टॉस त्याबद्दल आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब दत्तादाडी म्हणून त्याची ओळख आहे. आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत, म्हात्रे आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. शॉल आणि एक मोमेंटो जो नेहमी त्यांना एपीएल आणि त्यानंतर आपण त्यांच्या शुभास्ते टॉस करणार आहोत. कॉईनची माहिती देणं फार गरजेचं आहे, कारण KPL कॉमन प्रीमियर लीग एक बाजू आणि याचं उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे KCA. त्यामुळे दोन्हीपैकी एकाचं नाम आपण करायचं. शार्वी 11 कॉलिंग करून करणार आहेत. शार्वी KPL आपलं खूप खूप आभार. आपण आलात. निर्णय घेतलेला जास्त अपेक्षा असणार ते तुम्हाला सुरुवाती इनिशियल ओव्हर मध्ये फलंदाज बाद करून गोलंदाज आहेत. काय स्ट्रॅटेजी असणार, साधारण किती धावांपर्यंत थांबवलं इझिली. 10 धावांपर्यंत थांबवलं तर 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 10 धावांपर्यंत थांबवलं तर
तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टॉस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरलेला नाहीये. काय माइंडसेट केलं असेल, कारण तुम्ही बॅटिंग करणार होते. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 80 धावा. कुठले बॅटर ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल? कल्पेश आहे, गणी आहे, योगेश आहे. म्हणजे दोन्ही संघामध्ये नक्कीच बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरी जी मॅच होणार ती मामा भांजे अगेन्स्ट शार्वी 11. मामा भांजे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शार्वी 11 संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही कॅप्टन तसेच दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना तसेच दोन्ही संघातील पाठीराख्याला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण लगेच जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील. दुसरी इनिंग सुरू होईल. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ पालघर हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे KPL सीझन 6, ज्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट फिक्स आहे. मागच्या 5 सीझनमध्ये आपण बघितलं अतिशय चांगली स्पर्धा पाहिली आपण आणि या सीझनमध्ये सुद्धा सुरुवात अप्रतिम झालेली आहे. 2 ओपनिंग बॅटर आपण बघतोय. मोठं टार्गेट आहे, जवळजवळ 88 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिलं बॅटिंग केली स्टॉर्म स्ट्रायकर टीमने, 87 धावा बनवल्या, 88चं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि स्ट्राईक हँडला आपण बघतोय बॅटर होम साई 444 नागली टीम कडून वैभव पाटील. नॉन स्ट्राईक हँडला बॅटर आहे तो रोशन घोषे. लेफ्ट हँडर अँड राईट हँडर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि वैभव पाटीलचा जर आपण विचार केला तर KPL मध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा हा बॅटर आहे. आतापर्यंत वैभवने 371 रन्स बनवलेले आहेत, जवळजवळ 160 बॉलमध्ये, ज्यामध्ये 29 चौकार आणि 22 षटका ठोकलेले आहेत या KPL सीझन 5 मध्ये. अगोदर आपण बघितलं तर या सीझन मध्ये मात्र बघूया कुठल्या प्रकारे बॅटिंग करत सर्वोत्कृष्ट बॅटर म्हटला जातोय वैभव पाटील याला. आणि आवश्यकता आहे आज चांगली बॅटिंगची. पंचांचा इशारा होतोय, मॅचला सुरुवात होईल. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय एक उत्कृष्ट गोलंदाज जो आयकॉन खेळाडू आहे स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा विचार आपण केला तर मागच्या वर्षाची ही चॅम्पियन टीम आहे. थोडासा सराव करताना वेळेबद्दल नक्कीच सहकार्य करायचंय सर्व टीमने, कारण आज 5 मॅच समाप्त करायचे. आपल्याला प्रत्येक दिवशी 5 मॅच असतील आणि नक्कीच सुपर 8 मध्ये 2 टीम जातील आजच्या दिवसामध्ये. पहिला बॉल, बेस्ट ऑफ लक. ओ पहिलाच बॉल आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल, चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. आपण बघितलं जो अनसोल खेळाडू होता ज्याने हा बघितला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर अँगल बनवलं या वेळेला गोलंदाज तन्मय पाटीलने. तन्मय पाटीलचा विचार केला तर जवळजवळ 21 विकेट आतापर्यंत नावावर आहेत. 73 डॉट बॉल सुद्धा केलेत. हा अवेग बॉल, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. बॉल खाली फिल्डर येतोय, चांगला कॅच, विकेट जाईल. संतोष कोबने हा कॅच घेतला आणि पहिला गडी यातने पहिला हादरा लागतोय तो ओम साई 444 नागले या टीमला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल खाली राहिला, बघितलं थोडासा कट सुद्धा झाला होता. वाचला या ठिकाणी एकही स्टंपला ब्रश झाला नाही, बेल्स ब्रेक झाले नाहीयेत. अप्रतिम बॉलिंग, अतिशय अचूक टप्प्याने बॉलिंग करताना दिसतोय बॉलर तन्मय पाटील.
चांगली सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत बघितलं खातं खोललेलं नाहीये ते ओम साई 444 नागली या टीमचं. 54 रन्स आहेत आतापर्यंत केपीएल मध्ये तुषारच्या नावावर. ओ थोडासा बाहेर टाकला, लांबून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा काय सुपर बॉलिंग करताना दिसतोय बॉलर तन्मय पाटील. या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये खरोखरच पॉवरफुल बॉलिंग तन्मय पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तन्मय पाटील 2 बॉल शेष असतील या ओव्हर मधले. ओव्हर द विकेटने फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. स्कोअर लेक आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल जातोय, बाउंडच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. लेन बॉल बॅकफुटला गेला, पुलचा हा फटका आणि बॉलला सरळ पाठवलं डीप स्कोअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 2 टप्प्यांनी सरळ 4 रनसाठी चौकार. आपला टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज तुषार चौधरी. अंतिम बॉल घेऊन जाईल तन्मय पाटील. हो पुन्हा एकदा बघितलं बॅट फिरवली होती, बॉल वरून गेला, बॅट खालून फिरतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 88चं टार्गेट चेस करत असताना ओम साई 444 नागली टीमचा स्कोर आहे 4 वर 1 विकेट. सदस्य माननीय श्री कृष्णाजी माली, त्यानंतर जयंतजी म्हात्रे आपल्याला दिसतात, त्यानंतर मुन्नाभाई गुप्ता, राजेशजी पाटील, मनोज भगत ज्यांनी बाईक स्पॉन्सर्स केलेले आहे. प्रकाश देवलीकरच्या जोडीला मॅन ऑफ द सिरीज साठी महेंद्र पाटील, त्यानंतर छोट्या भैया आपल्याला दिसतात, कमलाकर बिस्तू जाधव, त्यानंतर दिसतात आपल्याला ते रत्नाकर सावंत, भरतजी पाटील. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आजचा पहिला दिवस, पहिली मॅच आपण बघतोय. गत वर्षाची चॅम्पियन टीम स्टॉर्म स्ट्रायकर विरुद्ध ओम साई 444 नागली या 2 टीम मध्ये. मात्र या ठिकाणी कुठेतरी असं वाटते की नागली टीम थोडीशी मागे पडलेली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल ओ हवेत खेळलाय या वेळेला. वाडिष्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल खाली फील्डर तो चांगला कॅच. तन्मय पाटीलने हा कॅच घेतला, अशा प्रकारे विकेट जाईल. विकेट नंबर 2 डाऊन. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंगचा दर्जा जर आपण बघितला तर थोडासा खालावलेला दिसतो आपल्याला. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये परत येण्यासाठी. नवीन बॅटर आपण बघतोय राहुल अंधेर येतोय. राहुल अंधेर हा सुद्धा एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे. आज आपण बघतोय या केपीएल सीझन 6 मध्ये खेळताना दिसतो आपल्याला ओम साई 444 नागली टीम साठी. मागच्या काही सीझन मध्ये आपण बघितलं एसके स्पोर्ट टीम साठी तो खेळताना दिसला आपल्याला. राहुल अंधेरचं तर आपण मागच्या 5 केपीएल मध्ये जर बघितलं तर 18 मॅच मध्ये 225 धावा त्याच्या नावावर आहेत आणि ज्यामध्ये त्याने 10 चौकार आणि 21 षटका सुद्धा ठोकलेले आहेत केपीएल मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर किरण धूम हो फ्लेक करत होतं या वेळेला बघितलं आपण. चांगला बॉल मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. वाईटचा इशारा पंचांना असं थोडंसं वाटलं की ब्रश होऊन गेलाय की का बॉल, त्यामुळे थोडंसं उशिरा डिसिजन दिलं. लेट टू लेट मात्र अप टू डेट डिसिजन बाय अंपायर अमित गोलतकर.
किरण धूमच्या नावावर आतापर्यंत केपीएल मध्ये 22 विकेट आहेत. किरण धूम पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, या वेळेला ऑन दी राज खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. मिड विकेटच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतो. चांगली फिल्डिंग करतोय धनराज जो कॅप्टन आहे आज या टीमचा. 1 रन या ठिकाणी कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 6 रन्स. 6 लॉस ऑफ 2 विकेट. खूपच मागे पडलेले दिसते. 88चा टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसत नाही. मोठे फटके येताना दिसत नाही आपल्याला ओव्हर द विकेटने. हा फटका चांगला आहे मात्र गॅप शोधला नाहीये. सरळ फिल्डरला शोधलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन या ठिकाणी मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 7 वर. सिंगलने नक्कीच कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये फिल्डिंग करणारी टीम स्टॉर्म स्ट्रायकर टीमवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर किरण धूम. ह्या वेळेला एज लागली होती. खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेने. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक सिंगलच मिळते. कंट्रोल बॉलिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा गोलंदाज. सुरुवातीला पण बघितलं मोठा हादरा दिला तन्मय पाटीलने. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली ती वैभव पाटीलची आणि त्याच ठिकाणी आपण बघितलं तो थोडासा मागे पडलेला आहे. होम साइड 4-4. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न चुकतो. लाईनला मिस झाला होता फलंदाज. डॉट बॉल. धावसंख्या थांबली जाते फक्त 8 वर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग मात्र पॉवरफुल होताना दिसते. बॅटिंग पॉवरफुल होताना दिसत नाहीये आपल्याला ओव्हर द विकेटने. किरण धूम आणखीन एक डॉट बॉल. फक्त बॅट फिरवली जाते. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने धावा आहेत धावफलकावर. होम साइड 4-4 नागले टीमच्या 8 वर 2 विकेट. दोन ओव्हरचं जर आपण अनालाइज केलं तर नक्कीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत होती स्टॉर्म स्ट्रायकर कॉमन टीम त्यावेळेस त्यांच्या 23 धावा होत्या. 2 गडी बाद झाली होती. या ठिकाणी 2 गडी बाद झाले मात्र धावसंख्या खूप कमी आहे होम साइड 4-4 नागले टीमची. थोडेसे टेन्शन मध्ये असतील होम साइड 4-4चा खेमा. टेन्शन मध्ये असतील त्यांची ऑनर पिंट्या परेड ज्यांनी खरोखरच या टीमसाठी भरपूर सपोर्ट केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा खेमा अतिशय खुश कारण या मॅच वर पकड अगदी मजबूत केलेली आहे. या मॅच वर वर्चस्व बनवलेलं आहे ते स्टॉर्म स्ट्रायकर टीमने. इम्रान शेख नक्कीच थोडेसे खुश दिसतील. पहिल्याच मॅच मध्ये जी गत वर्षाची चॅम्पियन टीम आहे स्टॉर्म स्ट्रायकर आणि प्रदर्शन या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम करताना दिसतात. पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी आपले जे स्पेल आहे तो स्पेल कंटिन्यू ठेवताना दिसतोय तन्मय पाटील. मध्ये थोडीशी मिस्टेक. तन्मयचं एक वैशिष्ट्य आहे बॉल पकडतो लेफ्ट हँड मध्ये नंतर तो बॉल राईट हँडर मध्ये घेतो आणि राईट आर्मर हा बॉलर आहे. स्ट्राईक हँडला बॅटर आपल्याला दिसतोय राहुल अंधेर. पहिला बॉल ओ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका आहे लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी दर्पण पाटील आला होता मात्र कॅच सुटला जातो. एक जीवनदान मिळतोय फलंदाज राहुल अंधेरला. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. प्रयत्न अतिशय चांगला होता. फटका अप्रतिम होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने मात्र रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न दर्पण पाटील चुकतो त्या ठिकाणी. पुन्हा तन्मय पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस तुषार चौधरी आहे स्ट्राईक हँडवर. थोडासा पंच केला या बॉलला. स्वीपर कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आहे. फिल्डिंग चांगली होते. पुन्हा एकदा आपण बघितलं तर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात. संतोष कोम विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. संतोष कोमचा जर आपण विचार केला आजच्या दिवसामध्ये बॅटिंग जबरदस्त केली संतोष कोमने. एकंदरीत जर आपण बघितलं संतोष कोमने बनवले या मॅच मध्ये नॉट आउट राहिला होता आणि तब्बल 40 पेक्षा जास्त रन्स केले होते.
2 वेळा अनसोल्ड राहिला, त्यानंतर स्टॉर्म स्ट्रायकर टीमने त्याला घेतलं आणि खरोखरच पहिल्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली. ओ फटका चांगला आहे, मात्र फिल्डरला शोधलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग, लॉंग लेगच्या दिशेने हा कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. यस, अप्रतिम कॅच, फ्लिक शॉट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने, अतिशय चांगला कॅच, विकेट जाते. समज त्या ठिकाणी होता, चांगलं जजमेंट केलं, चांगलं संतुलन बनवलं समजने आणि हा कॅच पूर्ण केलेला आहे. विकेट जाते, फलंदाज होतोय तुषार चौधरी, इज आउट. 9 बॉलचा सामना केला, 7 म्हणून तो बाद होतोय. स्कोर झालेले स्कोर बोर्डवर 11 वर 3 विकेट. मला वाटते रघुनाथ जोगारी आलेले आहेत, असतील तर नक्कीच तुम्ही या मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल. केपीएल मध्ये जास्त बाहेर जातो हा बॉल, ऑफ स्टंपच्या धरून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा चुकतोय. लाईन जर आपण बघितली अतिशय चांगली ठेवले, थोडासा कटर होता हा बॉल, टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने जातोय. बॉलिंग अप्रतिम आज केलेली आहे गोलंदाज तन्मय पाटीलने. आझाद वल्वी स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला. 91 रन्स आतापर्यंत बनवलेले आहेत केपीएल मध्ये आझाद वल्वीने. सरळ बॅटने फटका तर चांगला आहे, मात्र फिल्डर येतो दर्पण पाटील समोर. चांगली फिल्डिंग दर्पणची, फक्त 1च रन मिळेल. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 12 रन. 12 वर 3 विकेट. आजचा पहिलाच दिवस, पहिलीच मॅच आपण बघतोय. स्टॉर्म स्ट्रायकर वर्सेस होम साइड 444 या 2 टीम मध्ये केपीएलचा महासंग्राम चालू झालेला आहे आजच्या दिवसापासून. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तन्मय पाटील आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. किरण धूम होता त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने, चांगली फिल्डिंग, मात्र 1 रन साठी रोखू शकत नाही बॅटरला. सिंगलनी स्कोर जाईल 13 वर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 2 ओव्हर टाकल्या तन्मय पाटीलनी, 2 विकेट घेतले आणि फक्त 9 रन्स खर्च केले. जबरदस्त बॉलिंग तन्मय पाटीलची. आणि या ठिकाणी स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट जे स्पॉन्सर्स केलेले आहेत, इनेश अँड ईशान एंटरप्राइजेस, प्रशांत गुप्ता, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ठिकाणी क्रिकेटचे अतिशय शौकीन, ज्यांनी भरपूर क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन सुद्धा केलं, जुचंद्र परिसरातील हे व्यक्तिमत्व माननीय श्री दत्तात्रय पाटील, ज्यांना दाढीबाबा या नावाने सुद्धा ओळखलं जाते, आणि त्यांनी जी उपस्थिती लावली या केपीएल सीझन 6 साठी, त्याबद्दल खूप खूप तुमचे आभारी असेल. सर्व मान्यवरांनी आज चांगली उपस्थिती लावली या उद्घाटन समयी, आणि जो आपला उद्घाटन सोहळा होता अगदी सुशोभित केला या मान्यवरांच्या माध्यमातून. नक्कीच सर्व मान्यवर जे आहेत या ठिकाणी रजा घेताना दिसतात. नक्कीच आणखीन येणारे 5 दिवस आहेत, या 5 दिवसामध्ये पुन्हा एकदा ते येतील, ज्यामध्ये आपण बघतोय माननीय श्री दत्तात्रय पाटील, त्यानंतर माननीय श्री कृष्णाजी माळी, त्यानंतर माननीय श्री महेंद्रजी पाटील, त्यानंतर आपण बघतोय मनोजजी भगत, त्यानंतर प्रकाशजी देवळीकर, अनिलजी पाटील सुद्धा, ज्यामध्ये पुन्हा एकदा ते येतीलच. पण केपीएल आहे, लगातार 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. या ग्राउंडवर येणाऱ्या 5 दिवसामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे.
पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर सामना नक्कीच आपण म्हणू शकतो झुकलेला आहे तो स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमच्या पक्षामध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. जो आपण बघितलं तर 18 बॉल शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये तब्बल 75 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 25च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. आता जर करण रणरेट आपण पाहिलं तर फक्त 4.33 बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय किरण धुम. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर. या इनिंग मधला हा पहिला षटकार येतोय फलंदाज राहुल अंधेरच्या बॅटमधून. बॅटर म्हटला जातो राहुल अंधेर याला. किरण धुम पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ आणखीन एक चांगला फटका आहे, उडवलाय बॉलला वाडिश लॉंग अपच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार ठोकतोय फलंदाज राहुल अंधेर. तेहतीस रन इनिशियल ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अशा प्रकारची सुरुवात होणं फार गरजेचं होतं. टीम 444 नाकले टीमला मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली. त्या ठिकाणी सावरण्यासाठी नक्कीच चांगली बॅटिंग करताना दिसतोय. ओ डाऊन डी लेग या वेळेला फाईन लेगला बॉल जातो फिल्डर त्या ठिकाणी तैनात. वाईटचा इशारा अमित सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते, एकने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 34 रन 35 रन 35 रन्स 34 रन आहेत स्कोर बोर्डवर. थोडीशी मिस्टेक होती आमच्या विजय स्कोरर जे ऑफिशियल स्कोरर आहेत. ओ इनसाइड आउट शॉट उडवले बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच घेतोय. अप्रतिम कॅच आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. कहाणी में ट्विस्ट जीवनदान या ठिकाणी मिळतंय. फलंदाज राहुल अंधेरला 2 रन सुद्धा कंप्लीट केलेले आहेत. जबरदस्त कॅच घेतला होता स्वीपर कव्हरला अभिषेकने. मात्र नशीबाज चांगलं आहे ते राहुल अंधेरचं. जीवनदान मिळते राहुल अंधेरला. 2 रन सुद्धा मिळतात. एकंदरीत धाव संख्या आता जाईल धाव फलकावर 37 रन्स. फ्री हिट चा ओ जबरदस्त हॅमर केलाय बॉलला लॉंगांच्या दिशेने. एफर्टलेस शॉट 6 रन साठी सरळ प्ले स्टँड मध्ये जातोय षटकार.
हो यावेळेस बघितलं ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल पायाला लागतोय, बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट. ओव्हरची होईल समाप्ती आणि ही रन नक्कीच राहुल अंदेशच्या खात्यामध्ये जाईल, कारण बॅटला बॉल हा लागून गेला होता. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर ओमसाई 444 नागले टीमचा 44 वर 3 विकेट. उर्वरित जर आपण बघितलं तर 12 बॉल आणि 44 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामना अद्यापही जिवंत आहे. हे जे षटक आहे हे षटक निर्णायक षटक असेल. मागच्या षटकाप्रमाणे या षटकामध्ये सुद्धा 20 ते 22 धावा जर ठोकल्या तर नक्कीच अंतिम षटकामध्ये हा सामना अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश ठाकरे तोय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या वर्षीचा मिस्टर केपीएल ठरला होता, मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली होती. भावेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल भावेश लेफ्ट आर्मने. पहिलाच बॉल ऑन द राईज केला जातोय मिडॉनच्या दिशेने. डीप मधून प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. थ्रो होईल, 2चा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या दोन नेट टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 46 रन्स, 46 लॉस ऑफ 3 विकेट. पार्टनरशिप अतिशय चांगली होताना दिसते. या दोन बॅटर मध्ये जर आपण बघितला जवळजवळ 11 वर तिसरा गडी बाद झाला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर जवळजवळ 35 धाव्यांची ही चांगली पार्टनरशिप. राहुल हो चांगला बॉल कटर होता या वेळेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला, अँगल चांगला बनवलाय आणि राहुल अंधेरला या ठिकाणी थोडंसं बेट केलेला आहे ते भावेश ठाकरे याने. हे बघितलं टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला बॉल, ही खासियत आहे ती भावेश ठाकरे याची गोलंदाजीमध्ये. आणि लेफ्ट आर्मर आहे त्यामुळे थोडासा लेग कटर असतो नॅचरली. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर भावेश ठाकरे. छोटा रनअपनी बॉलिंग करतोय भावेश. पोलचा फटका, पॉवरफुल शॉट आहे, डीप विकेटच्या बाहेर बॉल निघून जाईल सरळ 6 रनसाठी षटकार. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी विकेट किपर तन्मय पाटीलच्या हातामध्ये हा डॉट बॉल. कमबॅक अतिशय चांगला करतो षटकार लागल्यानंतर बॉलर भावेश ठाकरे. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली, लॉंग ऑन आहे, वाईडिश डीप मिड विकेट, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग ऑन साइडला हे फिल्डर दिसतात आपल्याला डीप मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, आणखीन एक कटर टाकलाय, लेग कटर बॉल होता, आणखीन डॉट बॉल. प्रेशर आता वाढील ते नागले टीमवर, प्रेशर वाढेल ते राहुल अंधेरवर. 88चं टार्गेट होतं, 8 बॉल मध्ये 36ची आणखीन आवश्यकता. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. 2 बॉल मध्ये 2 जर मोठे हिट आले तर अंतिम षटकामध्ये इक्वेशन थोडस कमी होऊ शकेल. फटका चांगला आहे मात्र फिल्डर येतोय लॉंगांच्या दिशेने. या ठिकाणी एक धाव फक्त मिळेल. ओव्हरची होते समाप्ती, अंतिम बॉल होता आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावपलकार ओमसाई 444 नागले टीमची 53 वर 3 विकेट.
पासून आपण बघतोय पूर्ण आमचा व्हीआयपी डाईस भरलेला आहे आमच्या मान्यवरांनी. सर्वांचं हार्दिक स्वागत. अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय संतोष कोम. आज खरोखरच धावा हवे आहेत अंतिम षटकामध्ये. तब्बल 46 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. संतोष कोम आतापर्यंत 53 झालेत. 36ची आवश्यकता. 36ची आवश्यकता म्हणजेच तब्बल 6 बॉल मध्ये 6 षटका ठोकावे लागतील. संतोष कोम. ओ फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. बिंबर होता. फटका लागायला पाहिजे होता. अतिशय महत्वाचा होता हा बॉल. 4 नागली टीम साठी. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. नो ची आवश्यकता होतीच आणि तो नो पडला होता मात्र त्याचा ऍडव्हान्टेज घेतला नाहीये तो राहुल अंधेरने. फ्री हिट पुढील बॉलवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आउटसाइड एज. किनारा लागतोय. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. थर्ड मॅनला बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॉल शेष 5 मध्ये 5 षटका ठोकाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी राहुल अंधेरला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. संतोष कोम बॉलिंग ट्रॅकवर आहे. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेला. मिडॉनच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल आहे. रनआउटची संधी. स्ट्राईक एंडला थ्रो आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय संतोष कोम. रॉंग हँडकडे थ्रो केला होता. संतोष कोमला आउट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर यावेळेस 60 रन्स. 28 ची आवश्यकता असेल. ओ यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. बिमर असेल. 2 बिमर या ठिकाणी टाकलेले आहेत संतोष कोमने. गोलंदाजी थोडीशी डिसाळ होते आणि नक्कीच या मॅच पुरता या गोलंदाज संतोष कोमला बॅन केलं जाईल. 60 झालेले आहेत. आणखीन 28 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. हा नो पकडला तर 61 झालेली आहे. तू काय बोलतो 60 झालेली काय 61 झालेली बोल ना मला. 27 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. किती पाहिजे ते सांग. बॉल 4 आहे ना. 4 बॉल शेष. 4 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राहुल अंधेरचं बघितलं आपण तर 48 वर बॅटिंग करतोय. 21 बॉलचा सामना केलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का राहुल अंधेरची. एकतर्फी किल्ला लढवलेला आहे राहुल अंधेरने. अप्रतिम जबरदस्त बारी खेळलेली आहे राहुल अंधेरने. योगेश माळी येतोय. फटका चांगला आहे. अप्रतिम शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला थ्रो होतोय. 2 रन्स कंप्लीट. अँड केपीएल सीझन 6 मधली पहिली हाफ सेंचुरी या ठिकाणी राहुल अंधेरच्या नावावर. हा 8वा असा फलंदाज केपीएल मध्ये ठरलेला आहे. या सीझन 6 मधला पहिलं षटक आणि केपीएल मधला 8वा हाफ षटक. पन्नास वर बॅटिंग करतोय. 22 बॉलचा सामना केलाय. तर सामना जिंकू शकत नाही या ठिकाणी कारण भरपूर धाब्याची आवश्यकता आहे. आणखीन 25 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल खूप कमी आहेत. आणखीन एक चांगला फटका आहे. लॉंगच्या दिशेने विकेट जाण्याची शक्यता. लॉंगच्या दिशेने चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज राहुल अंधेर इज आउट.
2 बॉल शेष. चांगली बॅटिंग केली संतोष. बघितलं आपण राहुल अंधेरने या सीझनची पहिली हाफ सेंचुरी, KPL मधली 8वी हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली राहुल अंधेरच्या नावावर. सुरुवात थोडीशी खराब झाली होती ती 444 नागले टीमची. 2 बॉल शेष. औपचारिकता म्हणू शकतो आपण. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता स्वतः बॉलर, बॉल खाली येतोय आणि हा कॉटन बोल्ड फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज योगेश माळी अँड इज ऑन हॅट्रिक. ही मॅच जिंकलेली आहे. पहिल्या मॅचची सुरुवात या KPL ची सुरुवात विजयाने केलेली आहे स्टॉर्म स्ट्रायकर. कॉमन टीम कॉन्ग्रॅच्युलेशन इम्रान शेख अँड कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल टीम स्टॉर्म स्ट्रायकर. खरोखरच स्टॉर्म स्ट्रायकर टीमने जबरदस्त खेळी केली या मॅच मध्ये, चांगलं प्रदर्शन केलंय आणि पहिला सामना विजयी या ठिकाणी ठरतोय स्टॉर्म स्ट्रायकर टीम. पिंट्या परेड जे टीमचे ऑनर आहेत यांच्याकडून राहुल अंधेर ज्यांनी जी हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे त्यासाठी राहुल अंधेर साठी 444 म्हणजे 444 रुपयाचं आकर्षक पारितोषिक. ही मॅच संपली आहे. पहिल्या इनिंग मध्ये संतोष कोम 44 रन 16 बॉल मध्ये अटॅकिंग बारी खेळली. दर्पण पाटील शेवटला आला 4 बॉल मध्ये 14 ठोकले. योगेश मालीने 5 मध्ये 12 बनवले होते. धनराज सुरुवातीला आला होता 5 मध्ये 6 फक्त बनवू शकला. दुसऱ्या इनिंग मध्ये एकतर्फी आपण बघितलं राहुल अंधेर 50 बनवले. 23 बॉल मध्ये हाफ सेंचुरी करणारा तो पहिला फलंदाज या सीझन मध्ये ठरला. आणि गोलंदाजीसाठी आपण बघितलं तर राहुल अंधेर यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कुठल्याही बॉलरला विकेट मिळाली नव्हती. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बघितलं योगेश मालीला 2 विकेट, तन्मयला 2 विकेट आणि किरणला 1 विकेट. संतोष कोन मात्र विकेट घेऊ शकला नव्हता. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्याने 16 बॉल मध्ये बनवलेले आहेत 44 नॉट आउट, तो आहे संतोष कोम इज द मॅन ऑफ द मॅच. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी संतोष कोम. चला मॅन ऑफ द मॅच यायचं आहे संतोष कोम. आणि मॅन ऑफ द मॅच आकर्षक पारितोषिक आहेत जे आपण वितरित करणार आहोत. ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर्स आहे. आमचे मुख्य मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल. मी विनंती करतोय नुराबाई शेख यांना आपण यायचं आहे. वेलकम प्रवीण पेंटर, आपलं हार्दिक स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचे नुराबाई. त्यानंतर जयंतजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण सुद्धा यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यानंतर मुन्नाबाई गुप्ता आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिले जातील. मॅन ऑफ द मॅच सुरुवातीला आपण मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी जी आहे ती देऊया. ही आकर्षक ट्रॉफी संतोष कोम मॅन ऑफ द मॅच. मी नुराबाई शेख यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची आपण वितरित करायची आहे. जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पॉन्सर झालेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर फ्रूट बकेट स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे फूड बकेट. एनर्जी देणारे हे फूड बकेट असेल. त्यानंतर राशी मेडिकल यांच्याकडून हे किट दिलं जाते मॅन ऑफ द मॅच साठी. आणि त्यानंतर हकीम मोबाईल शॉप, आपल्याला मोबाईल हवा असेल तर हकीम मोबाईल शॉपला तुम्ही भेट द्या. यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही ब्लूटूथ मॅन ऑफ द मॅच दिली जाते. त्यानंतर हे कोल्ड्रिंक्स कल्पेश अग्रिकट्टा, बाबू धुमाल, कल्पेश धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हे कोल्ड्रिंक्स. त्यानंतर बबलू कलेक्शन पॅन्ट पीस अँड शर्ट पीस बबलू कलेक्शन यांच्याकडून सीझन लग्नाचा आहे त्यामुळे पॅन्ट पीस आणि शर्ट पीस बबलू कलेक्शन यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हे सुद्धा दिलं जाते मॅन ऑफ द मॅच साठी. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. ट्वेल्थ मॅन पहिली मॅच मॅन ऑफ द मॅच कसं वाटतंय केपीएल मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटल्यानंतर? चांगलं वाटतंय खूप. सुरुवातीला 2 बॅटा तुमच्या लवकर बाद झाले होते, त्यानंतर तू बॅटिंगसाठी गेला होता, माइंड मध्ये काय विचार होता? काय नाही, तन्मय बोलला मला की बिंदास खेळ आहे तो गेम खेळ, तू प्रेशर नको घेऊ. 2 वेळा अनसोल्ड झालं, त्यानंतर तू या टीम मध्ये आला जो चॅम्पियन टीम होती, असं वाटलं का थोडासा राग काढला का तुम्ही? हो नक्कीच, राग तर काढणारच. कसं एन्जॉय करतोय केपीएल आणि हे सीझन कसं वाटते तुम्हाला? मस्त वाटते, खूप मजा येते केपीएल खेळायला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. वेलकम असलम भाई शेख यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर इम्रान शेख यांच्याकडून कोणला संतोष कोम यांच्यासाठी रोख रक्कम आलेली आहे 500 रुपये, ते आपण 1000 रुपयेचं ते आपण घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच. अँड यायचं आहे ज्यांनी हाफ सेंचुरी ठोकले तो म्हणजे राहुल अंधेर. राहुल अंधेर आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पिंट्या परेड टीमची